श्रोत्रादी इंद्रिय आवृत्ती परी रसने नियमू न करीती ते सहस्रदा कवलिजती विषयोही. याचा अर्थ जो श्रोत्रादी इंद्रिये आवरतात पण जिभेला आळा घालत नाहीत त्यांना हे विषय हजारो प्रकाराने गुंतवून टाकतात. भगवंत स्थितप्रज्ञाविषयी सांगताना म्हणतात, केवळ इंद्रियांचे दमन करून विषयोपभोगापासून निवृत्त राहिल्याने समाधी किंवा योग यांची सिद्धी होत नाही, तर त्या विषयांची वासनाही जेव्हा निवृत्त होते तेव्हाच खरी समाधी साधते. एखाद्या झाडाची पाने खुडून टाकली तरी मुळाला पाणी असल्यामुळे त्या झाडाचा नाश होत नाही, उलट ते झाड पाण्यामुळे अधिकच विस्तारते. त्याप्रमाणे रसनेंद्रियांच्या द्वाराने मनातील विषय वासना पुष्टच होत राहतात. म्हणून भगवंतांना हे स्पष्ट करायचे आहे की केवळ इंद्रिय निग्रहाने अथवा इंद्रिय दमनाने विषय दूर राहतील, पण आसक्ती किंवा अनुराग दूर राहणार नाहीत. प्रत्येक इंद्रियाला आहार आहे. रूप, रस, शब्द, गंध, स्पर्श सगळ्यांना आहार आहे. डोळे पाहतात, पण त्यांनी काय पाहायचे व किती पाहायचे हे आपण ठरवायचे. जिभेने बोलता येते, पण मृदू बोलावे की कठोर बोलायचे हे आपण ठरवावे. इंद्रियांच्या ताब्यात मनाला द्यायचे की मनाच्या ताब्यात इंद्रियांना ठेवायचे हे मनुष्याच्या हाती आहे. जिभेला हट्टाने आवरता येत नाही, कारण आहाराच्या माध्यमातून जीवन चालवण्यासाठी त्याचाच आधार लागतो. पण ज्या भक्ताच्या मनात मी ब्रह्म ही भावना असते त्यांची इंद्रिये विषयाचा त्याग करतात आणि त्यांना देहभावना उरत नाही. धन्यवाद. आता पाहूया पुढील अर्थ. तैसी इंद्रिये आपत्ती होती जयाचे म्हणतले करीती तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे. याचा अर्थ याप्रमाणे ज्याची इंद्रिये ताब्यात असतात व ती इंद्रिये तो म्हणेल तसे करतात त्याची बुद्धी स्थिर झाली असे समज. भगवंत म्हणतात, हे पार्था, ज्याच्या ठिकाणी अखंडपणे सर्व भूतमात्रांविषयी समत्वाचे वर्णन असते, सद्रता असते आणि कधीही त्याचे चित्त विचलित होत नाही, तो स्थिर बुद्धी होय. काही चांगले घडले तर त्या यशामुळे ज्याच्या मनावर संतोषाचा पगडा बसत नाही अथवा वाईट गोष्ट घडली तर तो खिन्न होत नाही, जो शोकरहित व आत्मज्ञानाने संपन्न असतो तो खरा स्थितप्रज्ञ होय. कासव आनंदात असताना आपले अवयव पसरते आणि मनाला वाटल्यास आपले आपण आवरून घेते. त्याप्रमाणे ज्याची इंद्रिये ताब्यात असतात त्याला स्थितप्रज्ञ म्हणावे. प्रत्येक मंदिराच्या सभामंडपात दगडी कासव कोरलेले असते. भक्ताने ईश्वराच्या दर्शनापूर्वी आपली इंद्रिये कासवाप्रमाणे संयमित करून नंतरच ईश्वर दर्शन घ्यावे, हाच तो भावार्थ होय. इंद्रिये विषय स्मरत वा पाहत नाहीत तोपर्यंत शांत असतात. इंद्रिय निग्रहात कृत्रिमता नसते. योगबुद्धीने प्रज्ञा स्थिर करून इंद्रिये जिंकावीत. म्हणून कासव जसा इंद्रियांचा संकोच करतो तसा आपल्याला इंद्रिय निग्रह करता आले पाहिजे. इंद्रियांनी विषयाचे सेवन न करणाऱ्या पुरुषांचे केवळ विषयच दूर होत असतात, पण त्यांचा अनुराग नाहीसा होत नाही. परंतु या पुरुषांच्या मनातील अनुराग देखील परमात्म्याच्या साक्षात्काराने नाहीसा होतो. धन्यवाद. आता पाहूया पुढील अर्थ. दुःखाची ही अजीब तऱ्हा आहे, त्याला सहन करणारेच लोक जास्त आवडतात.